रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज पण मी खूप सुंदर आणि चांगलं फुल्ली फर्निश, ज्याच्यात तुम्हाला जे फर्निचर दिसतंय ते असंचे असं, म्हणजे टी व्ही असणार, फ्रीज असेल, डायनिंग टेबल, सोफा, जे दिसतंय ते सगळं असंचे असंच आपल्याला मिळणार आहे। ज्या मंडळींकडे खूप वेळ कमी आहे आणि फर्निचरचं काम कसं करून घ्यायचं, कधी करायचं, त्या सगळ्याच गोष्टींचा आम्हाला श्रम नको आहे, अशा लोकांसाठी मला असं वाटतं हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने डिझाईन केलेला आणि प्रशस्त आणि चांगला मोठा 810 इन्क्लुडिंग आपल्याला बाल्कनीसहित असणारा हा सुंदर आणि चांगला फ्लॅट आहे। परत विशेष म्हटलं तर हे जे घर आहे, ह्या घराच्या जर आपण बाहेर जाण्याच्या दिशेचा जर विचार केला तर बाहेर जाणारी ही दिशा याची पश्चिम असणार आहे आणि पश्चिमेला ज्यावेळेला घराच्या आपण बाहेर येतो तर बाजूला एक फ्लॅट ऑलरेडी आहे, समोर ही 2 फ्लॅट आहेत आणि त्या परत समोरचं आणि ह्या साईडला एक आपली मस्त लॉबी आहे जे तुम्ही बघू शकता आणि पलीकडल्या साईडला पण 2-4 फ्लॅट उपलब्ध आहेत आणि त्याला मग 1, 2, 3 आणि टोटल असे 4 लिफ्ट पण तुम्हाला मिळतील। याच्यात जी लॉबी आहे मात्र ती चांगली मोठी नक्की मिळते आणि नंतर समजा आपण ह्या घराचा जर विचार केला तर हे घर ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला हे अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं सेफ्टी डोर खरं बनवलेलं आहे आणि सेफ्टी डोर बनवल्यानंतर जर आपण घराच्या आतमध्ये बघितलं, हा उंबरा त्यांनी मोठा आणि चांगला मस्त बनवून घेतलेला आहे आणि नंतर ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये याच्या खरं एंट्री करतो त्यावेळेला तुम्ही बघू शकता इकडे पण हे जे फर्निचर आहे, टी.व्ही युनिट्सचं, हे ते त्यांनी सगळं सुंदर आणि चांगल्या पद्धतीने मॅनेज करून इकडं प्रॉपर डायनिंग सेटला असा डायनिंग सेटसाठी पण अशी मस्त जागा लावून देऊन आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर वरती एक AC, वरती फॉल सिलिंग सुंदर आणि नंतर तुमचा हा व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं सोफा सेट केलेला आहे। अधिक तुम्हाला अशा पद्धतीने हे वरती जर तुम्ही बघितलं तर तेही खूप सुंदर चांगले केलेलं आहे। इकडे त्यांनी डिझाईन करून इकडे पडदे म्हणा ते सगळ्या गोष्टी आणि नंतर तुमची ही मात्र सुंदर आणि चांगल्या पद्धतीची एक बाल्कनी येते। ह्या बाल्कनीतनं जर मात्र तुम्ही बघितलं तर अशी मोठी आणि चांगल्या पद्धतशीर चांगल्या प्रकारची बाल्कनी ज्याच्यात तुम्ही जर बघितली याला पण व्यवस्थित सजवलेलं आहे आणि विशेष म्हणजे नंतर जर तुम्ही ह्या बाल्कनीत उभं राहिला तर सकाळचं ऊन तुम्ही 100% तुमच्या बाल्कनीमधनं घेऊ शकता। आता इथे मच्छरची जाळी खरं लावून ठेवलेली आहे, पण समोर जर बघितलं तर तुम्हाला पारसिकचा डोंगर हा बाकी पूर्ण दिसतो, पारसिकचा डोंगर दिसतो, मुंबई नाशिक रोड दिसतं आणि जे आपल्या याचं नवीन हे मंदिर झालेलं आहे, जैन टेम्पल नवीन झालेलं आहे, त्या पद्धतीचं ते जैन टेम्पल हे तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नीट अँड क्लीन बाकी नक्की दिसते। हा जो फ्लॅट याच्यासोबत खरं एक कार पार्किंगही आहे। फ्लॅटचा जर तुम्ही ग्राउंड प्लस तसं जर बिल्डिंग बघितलं तर खाली 2-4 माळ्याची पार्किंग आहे, त्याच्यानंतर तिथून पुढं पहिला माळा आणि तिथून पुढं 36 माळ्याची जवळजवळ ही बिल्डिंग आहे। आपला हा फ्लॅट पण तुम्ही जर बघितला तर खरं तर हायर फ्लोअरलाच हा फ्लॅट असणार आहे, म्हणजे अशा पद्धतीचा खरं हा सुंदर मस्त आणि चांगल्या पद्धतीचा फुल्ली फर्निश केलेला हा फ्लॅट आहे। ठाणा स्टेशनपासून ज्या मंडळींना जवळ जायचं आहे, साकेतला लागूनच हे रुस्तमजी ॲजोनो नावाचं खरं आहे हे कॉम्प्लेक्स आहे आणि तिथेच हा फ्लॅट आहे। नंतर जर आपण आलो तर हे किचनचा एरिया चालू होतो, किचन जर तुम्ही बघितलं तर हे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं बनवून घेतलेलं आहे। दोन्ही वरती साईडला स्टोरेज आहे, फ्रीज आहे, 2 साईडला प्लॅटफॉर्म लागलेलं, गॅसची पाईपलाईन आलेलं, अधिक कपडे सुकवण्यासाठी किंवा वॉशिंग मशीन वापरण्यासाठी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची परत इकडनं पण तुम्हाला जागा अशी व्यवस्थित दिली गेलेली आहे। अशा पद्धतीचा खरं हा तुमचं किचन होतं आणि किचनच्या आपण बाहेर आल्यानंतर जर बघितलं तर तुम्हाला इथं परत चांगल्या पद्धतीचं एक मोठं आणि प्रशस्त असं चांगलं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ही इकडून चांगलं सजवलेलं तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळतं आणि ज्यावेळेला आपण हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला ह्या वॉशरूमच्या बाहेर येतो त्याच्यानंतर इकडे जर आलात तर इथे तुम्हाला एक परत मोठं बेडरूम आहे। ह्या बेडरूमचा जरी कारभार तुम्ही बघितला तर वरती फॉल सिलिंग, एक AC, इकडनं तुम्हाला एक मस्त आणि सुंदर चांगल्या पद्धतीचं एक कपाट खरं बनवलं गेलेलं आहे। कपाटाच्या नंतर इथं बेड कम सोफा आहे, पण तोही फिक्स आहे आणि बनवलेला आहे, म्हणजे आता समजा हा बेड लागलेला आहे, आता सोफा दिवसा सोफा म्हणून वापरा, रात्रीचं बेड म्हणून घ्या। परत इकडे ह्या पद्धतीनं यांनी इथं ऑलरेडी ड्रेसिंग आपलं हे ऑफिसचं म्हणजे लहान मुलांना अभ्यास करण्यासाठी किंवा तुमचं स्वतःचं ऑफिसचं काम करण्यासाठी पण इकडं एक असं व्यवस्थित आणि सुंदर चांगल्या पद्धतीनं दिलं गेलेलं आहे आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर एक स्टँडिंग बाल्कनी पण तुम्हाला मिळते। ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं पण तुम्ही जर बघितलं तर सकाळचं ऊन तुमचं ह्या बेडरूममध्ये प्रॉपरली नीटनेटकं आणि चांगल्या पद्धतीचं नक्की येईल। अशा पद्धतीचा खरं हा तुमचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बेडरूम आहे आणि आता ज्यावेळेला आपण हा बेडरूम आपला संपतो तर ह्या बेडरूमच्या नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक
वॉशिंग मशीनसाठी खरं जागा दिली गेलेली आहे. वॉशिंग मशीनला जागा काय कमी आहे असं नक्कीच नाही आहे. जर तुम्ही ही वॉशिंग मशीन बघितली ह्या साईडला जरी गेलात तर इकडं परत तुम्हाला अशी मस्त मोठी जागा आहे, जिथे तुमचे कपडे, स्टोर रूम, रूम सगळं तुम्ही एकाच जागेवरती सेट होईल एवढी मोठी जागा बाकी तुम्हाला इथे नक्की मिळते असं. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या घराच्या शेवटच्या बेडरूममध्ये ज्यावेळेला एंट्री करतो तुम्हाला असं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं इकडे इमिडिएटली असं खूप मोठं असं कपाट सेट केलेलं आहे. जे कपाट तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती मोठं चांगल्या पद्धतीचं बनवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण इकडे आतमध्ये येणार आहात त्यावेळेला तुम्हाला इथे एक परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आणि असं सुंदर इकडेही एक मोठं आणि प्रशस्त नक्की दिलं गेलेलं आहे. अशा पद्धतीचं खरं हे तुमचं शेवटचं बेडरूम म्हणा, वॉशरूम म्हणा खरं ते आहे. याचा मेंटेनन्सचा जर विचार केला तर 3 महिन्याला 22,000 रुपये याचं मेंटेनन्स असणार आहे. नंतर जर तुम्ही ह्या शेवटच्या बेडरूममध्ये आलात तर शेवटच्या बेडरूममध्ये तुम्हाला वुडन फ्लोरिंग दिले गेलेलं आहे, जे खूप चांगल्या पद्धतीचं आहे. आणि वुडन फ्लोरिंगच्या नंतर जर बघितलं तर खरं तर हे मार्बल लावलेलं आहे, मार्बल फिट केलेलं हे तुम्हाला इथं नक्की दिसतं. आणि नंतर त्याची हे सगळं नक्षीकाम म्हणा हे सगळं असं त्या पद्धतीनं खरं केलेलं आहे. आणि नंतर इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बेडही तुम्हाला इथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. इकडे तुम्हाला एक टी व्ही युनिट आहे आणि टी व्ही युनिटच्या नंतर ह्या साईडला जर आता इथे एक सीनरी लावलेला आहे आणि इथे बसायला जागा आहे. इकडे जर तुम्ही बघितलं तर बेडरूमच्या त्या साईडला पण जागा आहे, ह्या साईडला पण जागा आहे. आणि वरती बघितलं तर फॉल सिलिंग पण आहे आणि एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा AC पण सेट केलेला आहे. नंतर परत इथे जरी आला तर इथे तुम्हाला एक मस्त अशी स्टँडिंग बाल्कनी पण इकडं तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं पण जर तुम्ही बघितलं तर मात्र तुम्हाला पारसिंगचा डोंगर हे ते सगळं कळवा लोकेशन, हे ठाणा टुक्का, नाशिक रोड, मंदिर हे सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली नीट अँड क्लीन नक्की दिसतं. अशा पद्धतीचा हा खरं तर 2 BHKचा फ्लॅट आहे. मी तुम्हाला सांगितलं याचं जे मेंटेनन्स आहे ते साधारणतः 22,000 रुपये 3 महिन्याला ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स येतो. आता जर तुम्ही बघितलं तर जे ठाणा स्टेशनपासून जवळ ज्यांना राहायची इच्छा आहे मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आणि चांगला नक्की असू शकतो. फुल्ली फर्निश काहीच घेऊन जाणार नाही. तर अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आत्ता जे मालक आहेत ह्या मालकांनी खरं आपल्याला विकण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यात बिल्डिंगला OC, CC ते सगळ्याच गोष्टी इथं क्लिअर झालेल्या आहेत. तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे पण घेऊ शकता. राहिला प्रश्न आत्ता जे मालक आहेत ह्या मालकांनी ह्याची जी किंमत आहे 1,80,00,000 निगोशिएबल सांगितलेली किंमत असणार आहे. जर कोणाला अशा पद्धतीचा फुल्ली फर्निश फ्लॅट हवा असेल तर आम्हाला फोन करा. हा फ्लॅट तुम्हाला नक्की आम्ही दाखवू. आवडला तर पुढचा विषय नक्की होईल. निगोशिएशन त्याच्यामध्ये आपण ठेवलेलं आहे, नाही असं नक्कीच नाही आहे. तर असे फ्लॅट आमचे बघत राहा. मला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा. तुमच्या पसंतीचं जर एखादं घर आलं तर नक्कीच तुम्हाला ते घेता येईल. तो तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.